नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 4 जुलै 2024 वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज शेतमालाच्या दरामध्ये आपल्याला काही बदल पाहायला मिळते का हे आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर चला तर पाहू की आज भाजीपाल्यांच्या मार्केटमध्ये आपल्याला काय बदल पाहायला मिळते का। आपण पाहू शकता वालगेवडा आपल्याला पाहायला मिळते। तर वालगेवड्यासाठी आज या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 60 रुपये ते जास्ती असते 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता दोडक्याची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दोडक्यासाठी दर या ठिकाणी आज कमीत कमी 40 रुपये ते चांगल्या क्वालिटीच्या दोडक्यासाठी 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक आहे, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला आज कमी जास्त बदल पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता दुधी भोपळा आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दुधी भोपळ्यासाठी आज कमीत कमी 10 रुपये किलोपासून ते चांगल्या क्वालिटीच्या भोपळ्यासाठी साधारणतः 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला थोडाफार बदल या ठिकाणी आज वाढलेला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता भेंडीची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते। तर आज भेंडीसाठी कमीत कमी 25 रुपये किलोपासून ते जास्ती असेल 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला एक नंबर क्वालिटीच्या भेंडीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर भेंडीच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला स्थिरता पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला टोमॅटो पाहायला मिळतात। तर टोमॅटोसाठी आज या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला एक नंबर क्वालिटीचे टोमॅटोसाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला दिवसेंदिवस तेजी पाहायला मिळते। तर काल 2 दिवसापासून या ठिकाणी आपल्याला 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळते। परंतु आज या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता वांग्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये वांग पाहायला मिळते। तर वांग्यासाठी या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्ती असतं आज एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये वांग्यासाठी दर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळत आहेत। तर चांगल्या क्वालिटीमध्ये 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला वांग्यासाठी दर पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता हिरवी काकडी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज काकडीसाठी दर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी चांगल्या क्वालिटीच्या काकडीसाठी 15 ते 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर काकडीसाठी दर या ठिकाणी आज आपल्याला थोडेफार वाढलेले पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर या ठिकाणी आपण चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी पाहू शकता। तर काकडीच्या दरामध्ये या ठिकाणी आज थोडाफार बदल या ठिकाणी आज पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारले पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज कमीत कमी 30 रुपये ते जास्ती असते 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या कारल्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। तर कारल्याचे दर या ठिकाणी आपल्याला 4-5 दिवसापासून या ठिकाणी आपल्याला 10 रुपयांनी कमी झालेले आहेत, त्यामुळे दरामध्ये आपल्याला स्थिरता पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता शेंदाड आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेंदाड पाहायला मिळते। तर या ठिकाणी आज शेंदाडसाठी साधारणतः 15 ते 20 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर आवक या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये या शेंदाडासाठी या ठिकाणी आज आपल्याला आलेली पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जळगाव वांग पाहायला मिळते। तर जळगाव वांग्यासाठी या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आज 25 ते 30 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये जळगाव वांग पाहायला मिळते। तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे तेजी पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला भारताचं काळं वांग पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते 25 ते 30 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला भारताच्या काळ्या वांग्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला
वांग्यासाठी स्थिर पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोवळा आपल्याला पाहायला मिळतो। तो कोवळ्यासाठी या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 15 रुपये ते जास्तीत जास्त 25 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी आहे त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता कोबी आपल्याला पाहायला मिळते। तर आज कोबीसाठी कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त चांगल्या कोबीसाठी साधारणतः 26 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर कोबीची आवक आहे त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला तेजी पाहायला मिळालेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता शेवग्याच्या शेंगाची मोठ्या प्रमाणावरती आवक आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला कमीत कमी आज 50 रुपये किलो ते जास्तीत जास्त 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता आवक वाढल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये थोडंफार बदल या ठिकाणी आज आपल्याला घसरण पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगा पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 55 रुपये किलो ते जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला तेजी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला शिमला मिरची आपल्याला पाहायला मिळते। तर शिमला मिरचीसाठी या ठिकाणी आपल्याला कमी क्वालिटीमध्ये आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आज 20 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला या शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळते। तर लहान साईजमध्ये त्याचबरोबर 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 55 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळतो आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला डांगर पाहायला मिळते। तर डांगरसाठी या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आज 8 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 12 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला डांगरसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला स्थिरता पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पुणेरी गवार पाहायला मिळते। तर पुणेरी गवारसाठी या ठिकाणी आपल्याला दर थोडाफार कमी झालेला पाहायला मिळते। तर आज जास्तीत जास्त 75 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवकी चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर कमीत कमी 60 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 75 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला पुणेरी गवारसाठी दर पाहायला मिळते। असे लाल आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला हिरवी मिरची पाहायला मिळते। तर आज हिरवी मिरचीसाठी कमीत कमी 50 रुपये किलो ते जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या मिरचीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला तोंडले पाहायला मिळते। तर तोंडल्याची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते। त्यामुळे दरामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता आवक या ठिकाणी आपल्याला भरपूर आहे त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान तोंडल्यासाठी साधारणतः कमीत कमी 15 ते जास्तीत जास्त 25 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। आवक ही चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता फ्लावरची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आज 15 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 25 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता शापूची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर शापूसाठी दर या ठिकाणी आपल्याला आज कमी झालेले पाहायला मिळतात। तर कमीत कमी आज 8 रुपयापासून ते चांगल्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत एका गुटीसाठी दर पाहायला मिळते। तर आवक ही या ठिकाणी आपल्याला भरपूर आहे त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आज आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मेथीची आवक पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहेत कमीत कमी आज 10 रुपये ते जास्तीत जास्त 15 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। तर आवक ही भरपूर आहे त्याचबरोबर दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला मेथीमध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला घसरण पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता कोथिंबीरीची मोठ्या प्रमाणावरती आवक आपल्याला पाहायला मिळते। तर आज कोथिंबीरीला या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 5 रुपये ते जास्तीत जास्त 10 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। मार्केटमध्ये आवक जास्त आहे त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण भाज्यांच्या दरामध्ये झालेली पाहायला मिळते।